आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बाजारभाव एकदम गिरायकाच्या आवाक्यात झालेले असल्यामुळे मालाला उठाव चांगल्या पद्धतीचा आहे। ज्या प्रमाणावर आंबा येतोय त्या प्रमाणावर मार्केटमधनं रोजच्या रोज तो माल उठला जातोय। स्वस्त असल्यामुळे आता गिरायकांना परवडण्याजोगे दर झालेले असल्यामुळे गिराईक आता आंबा खाण्याची योग्य वेळ आलेली असल्यामुळे गिराईक पसंतीने आंबा उचलते। सध्या कर्नाटकमधनं आणि कोकणामधनं मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक आहे। जवळजवळ लाख सव्वा लाख पेटीची आवक मध्ये एक 80 ते 90 हजार पेटीची आवक ही कोकणातली आहे आणि 25,000 ते 30,000 क्रेट हे कर्नाटकचे आहे। ग्राहकांचा एकदम चांगला प्रतिसाद आहे। सध्या बाजारभाव कमी असल्यामुळे ग्राहक पसंतीने आंबा उचलते। आंब्याचे बाजारभाव सर्वसाधारण एक 1500 रुपयापासून ते 4000 रुपये पेटीचे दर आहेत सध्याच्या परिस्थितीत। कोकणचा आंबा आहे आणि कर्नाटकचा आंबा आहे, त्याचे वेगवेगळे भाव आहेत। काय वेगवेगळे भाव आहेत। कोकणचा आंबा सर्वस्वी डझनावर विकला जातो इथे आणि कर्नाटकचा आंबा किलोवर विकला जातोय। कर्नाटकच्या आंब्याला किलोचे दर सर्वसाधारण 60 रुपयापासून ते 120 रुपये किलो पर्यंतचे दर आहेत आणि कोकणातल्या आंब्याला 2000 रुपयापासून ते 4000 रुपये पेटीचे दर आहेत। आम का सीजन शुरू हो चुका है। एपीएमसी मार्केट में माल बहुत आ रहा है। हाँ, 350-400 रुपया दिन मार्केट बिक रहा है। माल बढ़िया आ रहा है अभी। हाँ, पब्लिक के खाने के लिए बहुत सस्ता हो गया है। अच्छा माल आ रहा है। कहाँ से माल ये देवघर, रत्नागिरी, श्रीवर्धन। ग्राहकों का रिस्पॉन्स अच्छा है मगर स्लो चल रहा है व्यापार। ये 3 महीने का सीजन रहता है। कौन सा माल बेचते हैं? रत्नागिरी, देवघर। क्या भाव बेचते हैं? बेच रहा है 350, 400, 450। के हिसाब से हाँ, डजन के हिसाब से ही आता है वो माल। पेटी का ऐसा भी रहता है 2000, 1500, 1800।